तेजस जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनलमध्ये ऋषा एडिटमध्ये। व्हिडिओचा डेमो तुम्ही बघितला असेल की व्हिडिओ आपला एकदम खतरनाक आणि विषयात झालेला आहे। असा व्हिडिओ बनवण्यासाठी काही नाही, जे का आपला ऑनलाईन मशीन आहे त्याचीच गरज लागेल आणि जेवढं पण मी मटेरियल यूज केलं ते सर्व डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता। नवे आले असाल तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा। चला न वेळ घालवता आपण आपला व्हिडिओ चालू करूया। तर ओके, तर भाऊनं जो काही आपण प्रिव्ह्यू बघितला असेल तर तुम्हाला तर माहिती आहे एकदम कडक झालेला आहे। असा व्हिडिओ बनवण्यासाठी काही नाही, जे का आपला लाईट मशीन आहे त्याचीच गरज लागेल आणि अगदी सोपा आहे व्हिडिओ एडिट करणं। तुम्ही व्हिडिओ पूर्णपैकी बघायचा आहे आणि जे काय आपलं मटेरियल आहे ते एक्सपोर्ट करून घ्यायचं आपलं लाईट मशीन ॲप्लिकेशनमध्ये। शेक इफेक्ट आणि बीट मार्क बघू शकता की वरती बीट मार्क दिसतो, त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं। क्लिक केल्यानंतर भाऊनं जेवढे पण आपले बीट दिसतात इथे बघू शकता की आपण एक पहिला फोटो लावून दिलेला आहे। सिंपल याला चेंज करायचं असेल तर याच्यावरती क्लिक करून घ्यायचं। कलर फिडच्या ऑप्शनवरती जाऊन इथून तुम्ही बदलून टाकायचे तुमचं किंवा तुमच्या मॉडेलचा फोटो घेऊन घ्यायचा। अशा प्रकारे फोटो घेतल्यानंतर याला प्लसचं ऑप्शन दिसते, त्याच्यावरती क्लिक करून बघू शकते अशा प्रकारे जो काय आपला फोटो येईल तो अशा प्रकारे येऊन जाईल। आणि जेवढा पण बीट आहे तिथं आपल्याला फोटो लावून घ्यायचे। चला ते फटाकसे फोटो लावून घे, तुम्ही पण लावून घ्यायचे। समोर यायचं, समोर आल्यानंतर प्लसच्या ऑप्शनवरती जाऊन मीडियावरती जाऊन अशा प्रकारे तुम्ही फोटो लावून घ्यायचे। मी लावून घेतो, तुम्ही पण लावून घ्यायचे अशा प्रकारे। आणि जो काय हा फोटो आहे त्याला असा खालती घेऊन घ्यायचा। चला इकडे जेवढे पण आपले बीट आहेत तिकडे फोटो लावून घ्यायचे आहेत, तर चला आपण फटाकचे ते फोटो लावून घेऊ। तर भावांना बघू शकते की अशा प्रकारे जे काय आपले फोटो आहेत ते अशा प्रकारे तुम्हाला लावून घ्यायचे आहेत। जेवढे पण बीट आहेत तेवढं आपल्याला आरामशीर फोटो लावून घ्यायचे। मी बघू शकते की आरामात फोटो लावलेला आहे। एवढं झाल्यानंतर जो काय पहिला फोटो दिसतो सिंपल त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचा आणि इथं बिल्डिंग आणि ऑपोसिटी दिसतो त्याच्यावरती क्लिक करून जे काय याची ऑपोसिटी आहे ते अशा प्रकारे 50 किंवा 40 ठेवून द्यायची। अशा प्रकारे बघू शकते की जे काय त्याची ऑपोसिटी आहे ते कमी करून घ्यायचे आहे। एवढं झाल्यानंतर प्लसच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, मीडियावरती जायचं। जे काय मी ते पिन जी दिली ती लावून घ्यायचे आणि जे काय आपण पिन जी दिली अशा प्रकारे ते लावून घ्यायचे। बिल्डिंग आणि ऑपोसिटीमध्ये जाऊन लाईटिंगमध्ये जाऊन स्क्रीनमध्ये करून टाकायचे अशा प्रकारे आणि याला अशा प्रकारे इथं ॲडजस्ट करून घ्यायचे। ॲडजस्ट केल्यानंतर या पहिल्या बीटपर्यंत घेऊन यायचं अशा प्रकारे। एवढं झाल्यानंतर भावांनो बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर आपलं जे काय शेक इफेक्ट आहे त्याला ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर जो काय पहिला इफेक्ट दिसतो तुम्हाला बघू शकता की त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं। इथे इफेक्ट नाव दिसतोय त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं। इथे 3 डॉट दिसतात त्याच्यावरती क्लिक करून याला कॉपी करून घ्यायचं। कॉपी केल्यानंतर बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर जे काय आपलं बीटमार्क आहे त्याला ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर भावांनो इथून बघू शकते की जेवढं पण हे आपल्या इथपर्यंत आहे, जेवढं पण हा फोटो येत नाही तिथपर्यंत आपल्याला हा 3 फोटोला आपल्याला हा पहिला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा। सिंपली फोटोवरती क्लिक करून घ्यायचं आहे। इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवरती जाऊन इथं पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे। याला पण पेस्ट करून घ्यायचं आहे आणि याला पण पेस्ट करून घ्यायचा। जो काही समोरचे 3 फोटो दिसतो त्याला आपल्याला इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आणि जो काय हा पहिलाच आपण ऑपोसिटी कमी केली आहे फोटोची त्याला काहीच नाही करायचं आहे। त्याला आपल्याला इफेक्ट वगैरे काही नाही द्यायचा आहे। या 3 फोटोला अशा प्रकारे हा पहिला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा। तर बघू शकता की एवढं झाल्यानंतर समोर यायचं। समोर आल्यानंतर बॅक यायचं। बॅक आल्यानंतर जे काय आपलं शेक इफेक्ट आहे त्याला ओपन करून घ्यायचं आहे। ओपन केल्यानंतर दुसरा इफेक्ट दिसतो बघू शकते की अशा प्रकारे त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं। इफेक्टवरती जायचं, इथं 3 डॉट दिसतं त्याच्यावरती जाऊन कॉपी ऑल इफेक्ट करून घ्यायचा आहे। तर भावांनो दुसरा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी केल्यानंतर बॅक यायचं। बॅक आल्यानंतर परत आपला बीटमार्क ओपन करायचा आहे। बीटमार्क ओपन केल्यानंतर भावांनो इथून बघू शकते की इथून आपण इकडे इफेक्ट नाही आहे तर इकडे हा दुसरा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। बघू शकते इथे 2 पण बीटा लावून दिला, इकडे हा दुसरा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा। सिंपली फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती जायचं, 3 डॉटवरती जाऊन इथं पेस्ट इफेक्ट बघू शकता। फोटोला क्लिक करायचं, इफेक्टवरती जायचं, 3 डॉटवरती जाऊन इथं पेस्ट इफेक्ट अशा प्रकारे जेवढे पण फोटो आहेत त्याला पेस्ट करून घ्यायचं। दुसरा इफेक्ट चला मी फटाकसे करून घेतो, तुम्ही पण करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे भावांनो फटाकसे आपले जे काही इफेक्ट आहे तो अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचा आहे।
दुसरावाला इकडे जेवढे पण फोटो आहेत इकडे आपल्याला दुसरावाला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. तर भावना अशा प्रकारे तुम्हाला आरामात इफेक्ट वगैरे पेस्ट करून घ्यायचं. बघू शकता की जे काय आपले इफेक्ट वगैरे आहेत ते सर्व लागून गेलेले आहेत. एवढं झाल्यानंतर समोर यायचं. समोर आल्यानंतर प्लसचं ऑप्शनवरती जाऊन मीडियावरती जाऊन जे काय बॉर्डर वगैरे लोगो वगैरे असेल ते तुम्ही लावून घ्यायचं आहे. जे काय आपली बॉर्डर आहे अशा प्रकारे घ्यायचं आहे आणि याला लास्टपर्यंत घेऊन जायचं आहे. आणि जो काय तुमचा लोगो वगैरे असेल तो तुम्ही लावून घ्यायचा आहे. आणि जे काय आपलं एक्सपोर्ट बटन दिसतो त्याच्यावरती क्लिक करून HD मध्ये एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. तर भाऊंना आपला व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.